नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीतील इतिहास या विषयातील पाठ 6 जनपदे आणि महाजनपदे. तर हा घटक किंवा हा पाठ पाहणार आहोत. याआधी आपण 1 ते 5 इयत्ता 6वीतील इतिहास विषयातील 1 ते 5 हे पाठ पाहिलेले आहे. त्याची लिंक मी हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. तर त्याचप्रमाणे TETसाठी महत्त्वाचे जे घटक आहेत किंवा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत प्रत्येक विषयावरील, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर जनपद आणि महाजनपदे. तर जनपद म्हणजे काय ते प्रथम आपण पाहूया. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. आता वैदिकोत्तर म्हणजे काय, तर वैदिकोत्तर म्हणजे काय, तर वेद काळानंतर वैदिकोत्तर हा कालखंड मानला जातो. वैदिक काळानंतरच्या कालखंडाला वैदिकोत्तर कालखंड म्हणतात. तसेच जनपद, या काळात जनपदे अस्तित्वात आली. कोणत्या काळात, तर वैदिकोत्तर कालखंडामध्ये जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये. आता जनपदे म्हणजे काय, तर छोटी छोटी राज्ये जी आहेत त्याला आपण जनपदे असे म्हणतो. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या राज्यांना जनपदे म्हणतात. पुढे पाहूया. भारतीय उपखंडाच्या वायव्येला म्हणजे ही उत्तर दिशा, वायव्येला म्हणजे या साईडला, वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. पहा, ही जनपदे कोठे पसरलेली होती, तर भारताच्या उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बंगाल, बिहार, ओरिसापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला, ही दक्षिण दिशा, दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. पुढे पाहूया. नकाशा दिलेला आहे. पुढे पाहूया. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. बघा, आजचा जो महाराष्ट्र आहे त्यातील काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. आता जनपद म्हणजे काय, तर छोटी छोटी राज्ये. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ही नावे, जनपदांच्या नावे कोठे आढळतात, तर संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात ह्या जनपदांची नावे आढळतात. इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्ये होती. पुढे पाहूया. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. पहा, जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संथागार असे म्हटले जाई. पहा, जनपदांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे.
त्या गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभाराविषयीचे किंवा राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत असेल त्या सभागृहाला संथागार असे म्हटले जाई. पुढे पाहूया. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते. पुढे प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी होती. पुढे पाहूया. महाजनपदे. आता जनपदे म्हणजे काय ते आपण पाहिलं. जनपदे म्हणजे छोटी छोटी जी राज्य होती त्याला जनपदे असे म्हणत. आता महाजनपदे म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. तर काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले जाऊ लागले. पहा, महाजनपदे म्हणजे काय, तर काही जनपदे होती ती हळूहळू बलशाली झाली आणि त्यांच्या भौगोलिक सीमांचा विस्तार झाला. अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले जाऊ लागले. पुढे पाहूया. साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पहा, साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये एकूण 16 महाजनपदांविषयी विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. किती तर 16 महाजनपदांना. त्यातील मुख्य 4 जनपदे किंवा महाजनपदे होती. ती कोणती, तर त्यातील कोसल, वत्स, अवंती आणि मगध. पहा, यातील कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 जनपदे अधिक बलशाली होत गेली. कोणती, तर कोसल, वत्स, अवंती आणि मगध. त्यातील प्रथम आपण पाहूया कोसल जनपदांविषयी जाणून घेऊया. तर कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. बघा, कोसल महाजनपदाचा विस्तार कोठे झाला होता, तर हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरी प्रसिद्ध होती. पहा, या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरी प्रसिद्ध होती. आता श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन कोसलचा कोणता राजा होता, तर प्रसेनजीत. कोणता, तर प्रसेनजीत. कोसल असे राज्य मगध यामध्ये विलीन झाले. कोसल हे राज्य नंतर मगध या महाजनपदामध्ये विलीन झाले. पुढे पाहूया. दुसरं महाजनपद आहे वत्स.
वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयागमध्ये अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात त्याचा विस्तार झाला. पहा, वत्स या महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयागमध्ये अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळाचे कौशांबी नगर होय. कोसम म्हणजे प्राचीन काळाचे कौशांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. पुढे पाहूया. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाराने गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहिरी बांधली होती. बघा, कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाराने गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहिरी बांधली होती. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. बघा, राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. बघा, वत्स ही महाजनपद अवंती महाजनपदाचा राजाने जिंकून घेतली. पुढे पाहूया. 3रे महाजनपद अवंती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होत. पहा, अवंती हे कोठे आहे तर मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी. बघा, उज्जैनी म्हणजेच आजचे उज्जैन हे नगर त्याची राजधानी होते. अवंतीची राजधानी कोणती होती तर उज्जैनी. आजचे उज्जैन नगर म्हणजे त्या काळी उज्जैनला उज्जैनी असे म्हटले जात. आता उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. पुढे पाहूया. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. पुढे पाहूया. 4था मगध महाजनपद. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध जनपद होते. मगध जनपद कोठे विस्तारले होते तर बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो आणि बंगालचा काही भाग मगध प्रदेशात किंवा मगध राज्य विस्तारलेले होते. तसेच पुढे पाहूया. राजगृह म्हणजे राजगीर ही त्याची राजधानी होती. पहा, मगध साम्राज्याची राजधानी किंवा मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती तर त्या काळातील राजगृह म्हणजेच आजचे राजगीर हे त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. बिंबिसारचा राजवाडा कोणत्या वास्तुविशारदाने बांधला होता तर महागोविंद यांनी. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसार राजाच्या दरबारात होता. बघा, जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते.
बिंबिसारने कोणाचे शिष्यत्व पत्कारले होते? तर गौतम बुद्धांचे. पुढे पाहूया. मगध साम्राज्याचा उदय कसा झाला ते पाहूया. तर बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू, बघा बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. पहा, बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात, म्हणजे बिंबिसारचा जो मुलगा आहे अजातशत्रू, त्याच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. कोणी? तर अजातशत्रूने. पुढे पाहूया. बौद्ध धर्माच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूचा कारकिर्दीचा राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद भरवली किंवा झाली. बघा, बौद्ध धर्माच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह म्हणजेच आजचे राजगीर येथे, म्हणजे मगधची राजधानी राजगीर होती, म्हणजे राजगृह होते, तेथे बौद्ध धर्माची पहिली परिषद किंवा आपण त्याला संगीती म्हणतो ती झाली होती. पुढे पाहूया. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाते किंवा प्रसिद्ध आहे. पहा, अजातशत्रूच्या काळात मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाते किंवा प्रसिद्ध आहे. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. पुढे पाहूया. शिल्प दिलेले आहे, शिल्पाचं चित्र दिलेलं आहे. अजातशत्रूच्या काळातील शिल्प. पुढे पाहूया. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने, म्हणजे कोणी तर शिशुनागने, अवंती, कोसला आणि वत्स ही राज्य मगधाला जोडली. अवंती, कोसल आणि वत्स ही राज्य मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. पुढे पाहूया. मगध साम्राज्याचे नंदराजे. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावरील नंदराजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजे यांनी निर्माण केली. पहा, एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था कोणी निर्माण केली असेल तर ती नंदराजे यांनी निर्माण केली होती. त्यामध्ये पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. नंदराजे यांनी एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये पायदळ, घोडदळ,
रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजन मापनाची प्रमाणित पद्धत सुरू केली. कोणी तर नंदराज यांनी वजन मापनाची किंवा वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. पुढे पाहूया. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्यांच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झालेला होता. पहा, नंद घराण्याचा शेवटचा राजाचे नाव काय होते तर धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत म्हणजे धनानंदाच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा जो विस्तार होता तो पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झालेला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले, नंदन राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पहा, नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता तर धनानंद होता. त्याच्या कारकिर्दीत कोणाच्या तर धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. म्हणजे मगध राज्याची राजधानी कोणती होती तर पाटलीपुत्र होती. ती चंद्रगुप्त मौर्य यांनी जिंकून घेतली आणि नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढे पाहूया. तर मित्रांनो, आज आपण जनपद आणि महाजनपद म्हणजे काय ते पाहिले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.